पेण अलिबाग मार्गावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळते। पर्यटक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत। रस्त्यावरचे खड्डे या सगळ्या वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत ठरतात। रस्त्यावरचे खड्डे या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात। त्यामुळे पेण अलिबाग मार्गावर वाहतुकीची कोंडी सध्या दिसून येते आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, काय नेमकं दिसतंय? पर्यटक आता मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागलेत, मात्र वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतोय। काय नेमकं झालं? नक्कीच अनुपमा, आता जी दिवाळी सुट्टी आहे, दिवाळी सुट्टी आता संपत आलेली आहे आणि शेवटच्या हंगामामध्ये हे पर्यटक मोठ्या संख्येने इथं अलिबाग आणि मुरुडच्या पर्यटन स्थळी दाखल झाले होते। परंतु अलिबागला येणारा जो रस्ता आहे, वडखळ पासून अलिबागकडे येणारा जो रस्ता, या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि गेल्या पावसापासून हे खड्डे तसे आहेत। आता कुठे थोडीशी दुरुस्तीचं काम सुरू आहे, पण येणारे जे पर्यटक आहे त्याला त्याचा प्रचंड त्रास होतोय आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। आतापर्यंत केवळ मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चर्चा होत होती, त्यामुळे ह्या पेण वडखळ रस्त्यावर जो नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर केला आहे केंद्र सरकारनं, या रस्त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी सुद्धा आलेला आहे। परंतु प्रत्यक्ष काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होतं तसं होत नाहीये। संपूर्ण यंत्रणा सुद्धा हवालदिर आहेत, लोकप्रतिनिधी सुद्धा हवालदिर झाले आहेत, पण सरकारी यंत्रणा जी आहे ती ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होती ती काम करत नाही। खरं, सरकारी यंत्रणा अजूनही ठप्प आहेत आणि या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे त्याचा त्रास इथल्या नागरिकांना होऊ लागलेला आहे आणि पर्यटकांना सुद्धा होतोय। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी ठिकठिकाणी या मार्गावर दिसून यायला लागलेली आहे। पेण अलिबाग रस्त्यावरची ही दृश्य आपण बघतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।